करायचं असेल तर मला सांगा, मी करते. गण्याला नको. अहो मला काय मिळालंय त्यापेक्षा त्या सुभाण्याला किती मिळतंय ह्याच्यात जास्त माझं लक्ष असतं. हे माझंच घर आहे, माझ्या नवऱ्याचं. माझ्या दिवाळीच्या सगळ्या आठवणी आईशी जोडल्या गेल्या. तू त्या चाव्या न घेऊन खूप मोठी चूक केलीयस. कोर्टात राजनने तोंड उघडण्यापूर्वी काम करा म्हणजे झालं. नर्मदेच्या आठवणी माझ्यासाठी अंधाऱ्या नाहीत. मी नाही विसरू शकत तिला. वाकणेस, उद्या दिवाळी आहे हे लक्षात आहे ना तुमच्या? हो काय? जाहीर सभा कॅन्सल करा, पदयात्रांवर भर द्या. हां, आणि अजून एक, ज्येष्ठ नागरिकांना भेटायचा प्लॅन आखा. जेवण आपण त्यांच्याबरोबरच घेऊ. हो, ते मी बोलतो तुमच्याशी नंतर. इथेच झोपणार आहेस का? हां, ते आत्याबाईंनी इथे झोपायचं तर मग वळकटीवर कशाला झोपतेस? बेडवर झोप की. नको नको, मला वळकटीवरच झोप लागते. तुम्ही कुठे चाललात? हे बघ, तुला या खोलीत झोपायचं ना तर झोप. नसत्या चौकशा कशाला करतेस? मी बाहेर जातोय झोपायला. तुम्ही इथे का नाही झोपणार? ज्यांनी तुला इथे पाठवलं ना त्यांनाच जाऊन विचार. नको, हवं तर मी जाते बाहेर झोपायला. हे बघ, जानकी, माझ्या खोलीत पाणी ठेवते जरा. हे काय, आज एवढं लवकर झोपायची तयारी? उद्या सकाळी लवकर उठायचंय मला. दिवाळी आहे म्हणून? अरे वा. दिवाळी आहे म्हणूनही, आणि उद्या सकाळी रमावतीला जायचंय मला. रमावतीला का? नाही म्हणजे दिवाळीचे दिवस आहेत, घरच्या माणसांबरोबर राहायचं सोडून कुठे चाललात? दिवाळीचे दिवस आहेत म्हणूनच रमावतीला जायचंय. नवसाईचं दर्शन घेऊन येईन म्हणतो. तुमची नवसाई मीच आहे, त्यामुळे मला सोडून कुठे जाता? काय आहे, तुझ्या समोर हात जोडून जोडून थकलो मी. आता तिच्या समोर हात जोडतो, बघतो काही फरक पडतोय का. मला विचारलं असतं तर मी पण आले असते. घ्या, दरवेळेला रमावती म्हणलं की तू नाकं मुरडतेस म्हणून नाही विचारलं. यायचं असेल तर अजूनही चल. नाही, हे असं आत्ता विचारल्यावर मी अजिबात येणार नाही. आधीच विचारायला हवं होतं. मी तुला आत्ताही विचारलेलं नाहीच आहे, तू विषय काढलास. चुकलं माझं. तुमच्यासारखा माणूस ना शोधून सापडणार नाही. गुड नाईट स्वीट हार्ट. जानकीला तुझ्या खोलीत झोपू देणार आहेस का नाहीस? मी तिला कधीही अडवलेलं नाही. अडवलं नाही, फक्त ती खोलीत आली की तू बाहेर जाणार. नातेबाई, सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या कशा होतील? आता कसं समजवायचं तुला?
आज परशू विचारत होता. कशाबद्दल? हेच तुमच्या दोघांच्या वेगळ्या झोपण्याबद्दल. मग खरं खरं काय ते सांग ना त्याला. काय सांगू? भवानीमाईबद्दल का मृत्यूंनी तुला दिलेल्या हुलकावण्यांबद्दल? मला आता मृत्यूची फिकर नाही आणि दुसऱ्या कोणाचीही. हे सगळं जानकीमुळेच ना. तिच्या कपाळावर लागलेल्या कुंकवामुळेच तू निर्धास्त झालेला आहेस. काही असेल, पण माझ्या आणि नर्मदेच्या का आडी झालं? जानकीला या खोलीत झोपू दे. आतेबाई, अरे उगीच लोकांना बोलायला का संधी देतोयस? माझ्या खोलीत काय करतेस? काय येतेस माझ्या समोर? चालले की थोन, झोपायचंय मला. थोड्या वेळाने पुन्हा निघायचं दिवसभराच्या कामासाठी. चल निघ. ते कशाला एवढे चिडले? आतेबाई साहेब, मी इकडे झोपते ना, मला नका पाठवू त्यांच्या खोलीत. मी माझी वळकटी आणू का? अगं हो हो हो, गडबड किती करतेस? हे बघ, पुरुष माणूस की नाही काम करून दगदग करून मग घरी येतो की नाही, मग थकणार नाही का तो? माझे बाबा पण शेतामध्ये खूप काम करायचे, दमायचे. एकट्यानं अंगण ओढायचे माहितीये, बैलाच्या दुप्पट काम करायचे, पण ते नाही कधी आम्हाला असं काही बोलले. अगं पण वडिलांची आणि नवऱ्याची तुलना करून कसं चालेल? हे माझ्याकडे बघत सुद्धा नाही. नवऱ्याने आपल्याकडे पाहावं म्हणून काहीतरी करावं लागतं. तू असं कर, आज रात्री की नाही त्याचे पाय चेपून दे, खूप बरं वाटेल बघ त्याला. बाबा शेतातून दमून यायचे ना, तेव्हा मीच त्यांचे पाय चेपायचे. एकदा सांगितलं ना नवऱ्याची आणि वडिलांची तुलना करायची नाही म्हणून. जा आता, सांगितलंय ते कर मुकाट्याने. मला वाटलं तुम्ही दमला असाल म्हणून. तुला वाटलं का आतेबाईनं वाटलं? आधी आत्याबाईंना वाटलं, मग मला वाटलं म्हणून. म्हणून म्हणून काय? म्हणून इथपर्यंत मजल गेली तुझी? माझी आई सुद्धा माझ्या बाबांचे पाय चेपायची. ए बघ, ए तुला शेवटचं सांगतोय, माझ्याशी जास्त सलगी करण्याचा प्रयत्न करू नकोस. झोप गपचूप. आता झोपतेस का मी जाऊ बाहेर?
ए बाई, 4-4 वेळा पाया पडत जाऊ नकोस माझ्या. आई म्हणाली, आत्याबाई म्हणाल्या, स्वतःच्या डोक्याने काय विचार करतेस का नाही? झोप गपचूप. का आत्याबाईनं बोलू अंगाई गायला? आज दिवाळी आहे ना, सगळ्यात आधी आईलाच विश करावं म्हटलं. आई, तुझ्या विना आज माझी पहिलीच दिवाळी आहे. पण मी रडणार नाही, कारण तूच म्हणाली होतीस ना, सणासुदीला चेहऱ्यावरचं बारीक हसू सुद्धा सण मोठा करतं. त्यामुळे हॅपी दिवाळी. जानकी, अगं आवर लवकर. हे बघ, बाबा वॉकला गेले, ते आता येतच असतील. ते यायच्या आत आटप लवकर. हा, आले. माझी पण या घरातली तुमच्या बरोबरची पहिलीच दिवाळी. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हॅपी दिवाळी.
चला आता आंघोळ करा आणि कारिटा फोडून घ्या. अशी बरीच कारिटं फोडायची राहिली आहेत. काय ग, कोणाची वाट पाहतेस? यांची सकाळी व्यायामाला म्हणून बाहेर पडले, आलेच नाहीत अजून. मग येतील की. आणि हे काय असं तेल उठणं घेऊन काय उभी आहेस? अशीच मागे मागे जाणार आहेस त्याच्या? त्यांना उठणं लावायचंय ना, मीच लावू ना. हो, तूच लावायचंस. हा बघ, आलाच. आता काय करू? अगं आता तुमच्याच खोलीत गेलाय ना, मग जा ना, जा. मांजरीसारखी आडवी काय येतेस मला? आज आत्याबाईंनी नाही, मीच ठरवलंय. काय ठरवलंयस? हे काय उठणं लावायचंय तुम्हाला. म्हणजे आजच्या दिवशी उठणं लावून आंघोळ करायची असते. 6 महिने झालेत माझ्या बायकोला जाऊन, त्यामुळे ही दिवाळी माझ्यासाठी दुःखाची दिवाळी आहे. पण नर्मदा ताई नसल्या तरी मी आहे ना. ती माझी बायको होती. आणि मी तुमची कोणीच नाही का? ते मला नाही माहित. उठणं लावू. नर्मदाला जाऊन 6 महिने झालेत, त्यामुळे ही दिवाळी माझ्यासाठी दुःखाची दिवाळी आहे. ऐकू येत नाही का तुला? निघ इथून. निघ, नाही तर फेकून देणे सगळं. निघ. आत्याबाई, अरे हो, ठीक आहे. तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. सगळं मनासारखं झाल्यानंतरची ही दिवाळी खऱ्या अर्थानं उजळून निघाली. सगळं मनासारखं नाही झालं वागणीस. त्या इन्स्पेक्टरचं काय झालं? आत्याबाई, मी त्याला मॅनेज केलंय. अवाच्या सव्वा पैसे घेऊन गप्प बसणारा कधीतरी तोंड उघडू शकतो. आत्याबाई, तुम्ही काळजी करू नका, मी त्याला तोंड उघडू देणार नाही. आत्याबाई, हा, अहिल्यावहिनी साहेब, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.
तुम्हाला आत्याबाई, मी आज माहेरी जाऊन येईन. आज लक्ष्मीपूजन आहे ना? तिजोरीच्या चाव्या तुझ्या कमरेला आहेत. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातली लक्ष्मीच नाही म्हटल्यानंतर काय मजा आहे? नाही, अगदी बरोबर आहे. लक्ष्मी तयार आहे, पण विष्णू नाहीये घरात. ते गेलेत रमावतीला. त्याचं काय? रमावतीला का? नवसाईच्या दर्शनाला. आश्चर्य. एरवी देवाधर्माला न मानणारा हवामान नवसाईच्या दर्शनाला.